आरक्षणाच्या अ ब क ड वर्गीकरणाच्या अध्यादेशात लागू करण्यासाठी 20 मे रोजी आझाद मैदान येथे भव्य मोर्चा. नांदेड. 20 मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे आरक्षणाच्या अ ब क ड वर्गीकरणाचा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याची कडक अंमलबजावणी राज्य शासनाच्या वतीने करण्यात यावी आणि यात अ ब क ड वर्गीकरणाचा लाभ सगळ्यांना होईल. त्यामुळे या आरक्षणाची आणि या वर्गीकरणाच्या नियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी भव्य असा मोर्चा आणि उपोषण 20 मे रोजी आझाद मैदान येथे करण्यात आहे. या उपोषणात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विविध मान्यवरांकडून करण्यात येत आहे. पाहूया याविषयीचाच लोक आस्थाचा हा वृत्तांत. सर्वांना सप्रेम जय लवजी जय भीम. सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी भारतामध्ये एससीचं वर्गीकरण म्हणजे ABCDचा निर्णय दिलेला आहे. त्या अनुषंगाने भारतामध्ये सर्वप्रथम तेलंगणा राज्यामध्ये आणि त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अगदी 2-3 दशकापासून प्राध्यापक रामचंद्र भरांडे, मच्छिंद्र सकटे अशा अनेक नेत्यांनी, सचिन भाऊ साठे या अनेक नेत्यांनी वर्गीकरणाचा लढा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या वर्गीकरणाचा लढा देत असताना उद्या 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा, जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यापूर्वी 3 मोर्चे झालेले आहेत. मात्र या महाराष्ट्रातल्या सरकारने त्यांची मानसिकता नाही किंवा राजकीय इच्छाशक्ती नाही असं दिसून येते. जवाब दो आंदोलन झालेलं आहे, हलगी आंदोलन झालेलं आहे आणि मागवीर आंदोलन सुद्धा झालेलं आहे. मात्र महाराष्ट्रातल्या सरकारची मानसिकता, राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलन करावे लागतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एकही आंदोलन न करता त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. खरं पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं, समता, हे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी जे बाबासाहेबांनी शब्द वापरलेला होता आणि समता हेच नाही तर त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी समान संधी हे सुद्धा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर हे जे एससीचं वर्गीकरण आहे, जवळपास 58 ते 59 जाती आहेत, त्या संपूर्ण जातीला न्याय मिळण्यासाठी, संपूर्ण जातीला एक प्रतिनिधित्व मिळण्यासाठी या एससी वर्गीकरणाची महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये गरज आहे. आणि मी महाराष्ट्रामधल्या सर्व दलित लोकांना, 59 जातीच्या लोकांना मी आव्हान करतो की येणाऱ्या 20 मे 2025 रोजी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सर्वजण 20 मेला यावं असे मी कॉम्रेड अंबादास भंडारे म्हणून तुम्हाला मी विनम्र आवाहन करत आहे. सर्वांना जय लवजी जय भीम, लाल सलाम.